त्यासाठी रिव्हिजन घेऊयात पुन्हा एकदा. पहा, रायटिंग स्किल सेक्शन क्वेश्चन नंबर 4 फॉर 16 मार्क्स. या क्वेश्चन नंबर 4 मध्ये सब क्वेश्चन A, B, C and D असतील. प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्स साठी असेल तर 4 मार्क्स साठी. क्वेश्चन नंबर 4A की ज्याच्यामध्ये तुमच्या समोर 3 ऑप्शन्स असतील, त्यापैकी तुम्हाला एक जो आहे तो अटेम्प्ट करायचा असेल. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, नंबर 2 स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड लास्ट ग्रुप डिस्कशन. याच्यामध्ये आपण जी प्रिपरेशन करणार आहोत त्या फर्स्ट 2 पार्ट्सची, म्हणजेच कोणता आहे, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज अँड नंबर 2 स्टेटमेंट ऑफ पर्पज. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा काय आहे, तर हा आहे इनफॉर्मल मेसेज. फॉर्मल मेसेज कोणता असतो, जे आपण डिरेक्टली ओरली बोलतो. तुम्हाला जर इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील, काही मेसेज द्यायचा असेल तर तो झाला फॉर्मल मेसेज, की जो डिरेक्टली तुमच्यापर्यंत कन्वे केला जातो. हा कोणत्या टाईपचा मेसेज आहे, इनफॉर्मल आहे. तर हा ऑफिशियल असतो, आयदर ऑफिशियल और फ्रेंड सर्कलमध्ये देण्यासाठी और फॅमिलियर सुद्धा असू शकतो. याच्या स्टेप्स कोणत्या असतील, तर फर्स्ट स्टेप असेल डेट और टाइम. नक्कीच फर्स्ट स्टेप जी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला डेट मेन्शन करायची आहे आणि जे काही पर्टिक्युलर टाइम आहे ते. त्याच्यानंतर हा जो मेसेज आहे तुम्ही कुणाला सेंड करणार आहात, तो रिसिव्हर कोण आहे, नेम ऑफ दॅट रिसिव्हर. हे झाल्यानंतर व्हॉट इज पर्पज बिहाइंड इट, काय हेतू आहे तुमचा तो मेसेज देण्यामागे, पर्पज ऑफ रायटिंग. देन बॉडी ऑफ मेसेज. या बॉडी ऑफ मेसेज मध्ये इथं तुमचं इंट्रोडक्शन असेल त्या मेसेजचं, इन शॉर्ट असेल, आणि इथं तुम्हाला डिटेल थोडं इन्फो जी आहे ती द्यावी लागेल. मग याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स असतील, काही ओपिनियन्स असतील की जे तुम्ही इथं देऊ शकता. अँड लास्ट नक्कीच जसं रिसिव्हरचं नाव इथं इम्पॉर्टंट आहे, नक्कीच कोण मेसेज सेंड करणार आहे त्या सेंडरचं सुद्धा नाव तितकंच इम्पॉर्टंट आहे. नेम ऑफ द रायटर हे सुद्धा तिथं इम्पॉर्टंट असेल. ओके, या स्टेप्स व्यवस्थित लिहून घेतल्या. आता फॉर एक्झाम्पल घ्या, for example number 1, Rahul comes home from office and Rahul comes home from office and notices the door of his flat. फ्लॅट असेल किंवा हाऊस असेल, ऑफिस फ्लॅट. इट इज लॉक्ड. फुल स्टॉप. As he had another key with him, he opens the door. And enters the house. Full stop. On table he finds a note. Left for him by his wife, saying that she had to rush to the school. Of her son, who has met with an accident. Met with an accident. Full stop. She also has written
she also has written if any emergency is there, if any emergency, emergency, if any emergency is there, she will inform him immediately. She will inform him immediately. Full stop. She has also told him. She has also told him to take his evening snacks. To take his evening snacks, and he could follow her daily routine. Full stop करा, if cancel करा, and has asked him to be very careful while handling microwave switch, and has asked him to be very careful while handling microwave switch. Full stop. तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल मेसेज काय त्यामध्ये आपल्याला कन्वे करायचा आहे. तो मेसेज जो आहे त्याचा सब्जेक्ट सुद्धा इन डिटेल तुम्हाला त्या पॅरेग्राफ मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. नक्कीच हा मेसेज जो आहे हा तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहायचा आहे. इन विच स्पीच? इनडायरेक्ट स्पीच. आता याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्सेशन असतं, डबल इन्व्हर्टेड कॉमा, पण ते यूज करायचे नाही, कारण हा मेसेज जो आहे हा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय करायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे. राईट डाऊन. फर्स्ट स्टेप कोणती आहे? डेट. आजची डेट घ्या आजची. 2nd Feb 2021. Name of that person, Rahul. कॉमा. आता याच्यामध्ये डेट हा वर्ड लिहायचा नाही. डेट हा वर्ड लिहायचा नाही. आपण इथं काय करणार आहोत? डायरेक्ट मेन्शन करणार आहोत डेट. अशी मेन्शन करायची नाही. डेट कशी मेन्शन करायची आहे? 2nd Feb 2021 इज रॉंग. डेट झाल्यानंतर टायमिंग सांगितले ना, तर आपल्याला टायमिंग द्यावं लागेल. आपल्याला त्या पॅसेज मधून, त्या एक्स्ट्रॅक्ट मधून टायमिंग कोणतं आहे असं समजतं. इव्हिनिंग टायमिंग आहे. ओके, मग इथं तुम्ही घेऊ शकता 5:15. 5:15 PM. याच्यानंतर नेम ऑफ रिसिव्हर मी तुम्हाला सांगितलं राहुल, कॉमा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज आपली लगेचच मेसेज इथं स्टार्ट होतो. तर हा मेसेज लिहित असताना इथून पॅरेग्राफ करायचा नाही. तर आपण जसं ईमेल रायटिंग मध्ये एकाखाली एक स्टेप्स घेतो, इथूनच आपल्या लाईन ज्या आहेत त्या स्टार्ट होतील. ओके, पॅरेग्राफ आपला स्टार्ट होईल. ते I have gone Vinny's school. I have gone Vinny's school as. ठीक आहे, इतकं लिहून झालेलं आहे का? मी स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. I have gone Vinny's school as he met with an accident.
I have gone Vinit's school as he met with an accident. Full stop. Will inform you if any emergency. इथं I will घेऊ शकता किंवा directly will inform you if any emergency. Full stop. Have evening snacks kept on the table. It is imperative sentence. बरोबर आहे ना? ऑर्डर केलेली आहे किंवा रिक्वेस्ट केलेली आहे. Have evening snacks kept on the table. Full stop. If needed, heat it, HEAT, heat it in microwave. If needed, heat it in microwave. Full stop. Comma. But be careful while handling it. But be careful while handling it. Full stop. बघा हा मेसेज की जितका आपल्याला त्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये इन्फो दिलेली होती ती सगळी कव्हर झाली इन शॉर्ट. इथं नक्कीच आपल्याला काय करायचं आहे, इन शॉर्ट मेसेज द्यायचा आहे. जर इन शॉर्ट मेसेज दिला नाही, इन डिटेल दिला तर तो काय होईल, लेटर रायटिंग होईल. ते काय होईल, लेटर रायटिंग. मेसेज इन शॉर्ट लिहायचा आहे आपल्याला. लास्ट आपली कोणती स्टेप राहिलेली आहे, हा बॉडी ऑफ लँग्वेज त्यामध्ये कव्हर झालेलं, पर्पज कव्हर झालेला आहे. नेक्स्ट नेम ऑफ सेंडर और रायटर. कोणतंही नाव घ्या, कोणतंही नाव घ्या, एका गर्ल्स कोणतंही नाव घ्या, स्वाती लिहा. ओके, आता याला एक बॉर्डर करून घ्या. मेसेज आहे हा, कंपल्सरी बॉर्डर करावी लागेल आपल्याला. बॉर्डर करून घ्या. स्केल घ्यायची व्यवस्थित. नेक्स्ट स्टेप घ्या, पॉइंट्स टू रिमेंबर. पॉइंट्स टू रिमेंबर. Only the most important, number 1, only the most important details should be written. Only the most important details should be written. Next, number 2, no new information. बघा आता आपण जो क्वेश्चन अटेम्प्ट केला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण आपल्याला तिथं देता येऊ शकत होती, बट अवॉइड इट. नेक्स्ट, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. Grammatically correct sentences should be used. Grammatically correct sentences should be used. Next, use indirect speech. Next, should use simple language. Should use simple language in polite words. In polite words. ठीक है, full stop.
इथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला मेसेज थ्रू व्हॉट्सॲप मेसेजवरती एक क्वेश्चन याच्याशी रिलेटेड असणारा आणखीन एक सॅम्पल जे आहे ते दिलं जाईल. म्हणजे आपले 2 क्वेश्चन्स इथं होतील. नेक्स्ट घ्या स्टेटमेंट ऑफ पर्पज. टायटल घ्या स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज. Words. Five to six paragraphs. 5 to 6 paragraphs. Next, it begins with self-introduction. It begins with self-information. Next, speak about. Why do you want to join? Why do you want to join? Next, your qualities. Your qualities. Next, mention your experience. Mention experience. Number 7, admission process. Admission process. And last, polite convincing. Last, polite convincing. CONVINCING. Polite convincing. Steps बघा पुन्हा एकदा. It should be written in only 500 words. 5 to 6 paragraphs are required here. Next, it begins with self-introduction. Next, speak about why do you want to join. Your qualities, mention your qualities and also mention your experience. Next, admission, ask about admission process. And last, polite convincing. Okay, take example. You are an animal lover. You are an animal lover. Full stop. You have a pet dog and some loving birds at your home. Full stop. You have been a member of a bird watcher club. You have been a member of a bird watcher club. Full stop. You have loved going on safari. You have loved going on safari. Full stop.
You have taken care of. You have taken care of orphan animals. Do you know about orphan animals? Orphan animals. सांगा काय असेल ऑर्फन एनिमल्स? इंजर्ड एनिमल्स, हर्ट एनिमल्स. Full stop. In school, you loved biology. In school, you loved biology. Full stop. Now, you wish to make career. Now, you wish to make career in this field. Full stop. The University of Cambridge. The University of Cambridge offers an excellent course which would boost your career. BOOST. Which would boost your career. Full stop. Make a statement of purpose. Make a statement of purpose which will help you to get admission to this university. ओके. 10th स्टँडर्ड पर्यंत किंवा 11th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही तितके कॉन्शियस नसता किंवा तुम्हाला तितक्या इन्स्टिट्यूटची नावं, कॉलेजेसची नावं तितकी फॅमिलियर नसता. पण आता तुमची तीच स्टेज आहे. 12th स्टँडर्ड तुम्ही पास आउट होणार आहात. तुम्हाला तुमच्याशी रिलेटेड तुमची आवड असणारं असं एखादं कॉलेज जे आहे की तेच कॉलेज हवं आहे मला असं तुम्हाला खूप इच्छा असते. त्याच्यासाठी तुम्ही खूप धडपडता आणि त्याच्यासाठी आपल्या क्वालिटीज सांगण्याचा प्रयत्न करता. तर सेम तेच आपल्याला या क्वेश्चनमधून द्यायचं आहे. कोणता आहे हा क्वेश्चन? स्टेटमेंट ऑफ पर्पज. कोणता आहे? स्टेटमेंट ऑफ पर्पज. फर्स्ट कोणता होता? ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ओके, टेक आन्सर. Words. 5 to 6 paragraphs. 5 to 6 paragraphs. Next, it begins with self-introduction. It begins with self-information. Next, speak about. Why do you want to join? Why do you want to join? Next, your qualities. Your qualities. Next, mention your experience.
mention experience. Number 7, admission process. Admission process. And last, polite convincing. Last, polite convincing. CONVINCING. Polite convincing. Steps बघा पुन्हा एकदा. It should be written in only 500 words. 5 to 6 paragraphs are required here. Next, it begins with self-introduction. Next, speak about why do you want to join, your qualities, mention your qualities and also mention your experience. Next, admission, ask about admission process. And last, polite convincing. Okay, take example. You are an animal lover. You are an animal lover. Full stop. You have a pet dog and some loving birds at your home. Full stop. You have been a member of a bird watcher club. You have been a member of a bird watcher club. Full stop. You have loved going on safari. You have loved going on safari. Full stop. You have taken care of. You have taken care of orphan animals. Do you know about orphan animals? Orphan animals. सांगा काय असेल orphan animals? Injured animals, hurt animals. Full stop. In school, you loved biology. In school, you loved biology. Full stop. Now, you wish to make career. Now, you wish to make career in this field. Full stop. The University of Cambridge. The University of Cambridge offers an excellent course which would boost your career. BOOST. Which would boost your career. Full stop. Make a statement of purpose. Make a statement of purpose which will help you to get admission to this university. ओके, 10th स्टँडर्ड पर्यंत किंवा 11th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही तितके कॉन्शियस नसता किंवा तुम्हाला तितक्या इन्स्टिट्यूटची नावं, कॉलेजेसची नावं तितकी फॅमिलियर नसता. पण आता तुमची तीच स्टेज आहे. 12th स्टँडर्ड तुम्ही पास आउट होणार आहात. तुम्हाला तुमच्याशी रिलेटेड तुमची आवड असणारं असं एखादं कॉलेज जे आहे
की तेच कॉलेज हवं आहे मला, असं तुम्हाला खूप इच्छा असते, त्याच्यासाठी तुम्ही खूप धडपडता आणि त्याच्यासाठी आपल्या क्वालिटीज सांगण्याचा प्रयत्न करता, तर सेम तेच आपल्याला या क्वेश्चनमधून द्यायचं आहे. कोणता आहे हा क्वेश्चन? हा स्टेटमेंट ऑफ पर्पज. कोणता आहे? स्टेटमेंट ऑफ पर्पज. फर्स्ट कोणता होता? ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ओके, टेक आन्सर.